कोण आहे? मध्ये 10 इंजेक्शन आहे 10 दिवसाचे, तर ते मला स्वतःहूनच घ्यायचं. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि पूर्ण दिवस शॉपिंगमध्ये स्पेंड केला. तर इतकी शॉपिंग केली की येता येताच माझ्या पोटामध्ये दुखायला लागलं, म्हणजेच मला लेबर पेन सुरू झाले. सो लेबर पेन आले म्हणून आम्ही गेलो हॉस्पिटलला. तर मी ते फक्त ऐकलं होतं की NHSची सर्व्हिस चांगली नाही आहे किंवा इथं मॅनपॉवर जास्त नसल्यामुळे जास्त एंटरटेन करत नाही. पण मी जेव्हा हॉस्पिटलला गेले त्यांनी मला चेक केलं, म्हणजे मशीन वगैरे लावून, की लेबर पेन किती वेळाने येतात आहे किंवा किती जोरात वगैरे येतात आहे. तर 20 मिनिटांचा गॅप होता 2 लेबर पेनच्यामध्ये आणि किती जोरात येतात हे सुद्धा त्यांना त्या मशीनमध्ये कळत होतं. सो सगळं चेक करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अजून जितक्या जोरात यायला हव्या तितक्या लेबर पेन जोरात नाही येत आहे आणि गॅप पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आता आम्ही काय ॲडमिट करणार नाही आहे. तर तेव्हा वाजले होते 6 संध्याकाळचे. तर ते म्हणाले की आता ॲडमिट नाही करत आहे, जेव्हा खूप जास्त दुखायला लागेल तेव्हा परत या, म्हणजे जेव्हा पेरेबल नाही होणार तुम्हाला पेन. तर मग आम्ही पुन्हा घरी आलो. रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि रात्री 12 वाजता मला पुन्हा खूप दुखायला लागलं, जे की बेरेबल नव्हतं. सो आम्ही, म्हणजे मी आणि सुहास गेलो आम्ही हॉस्पिटलला. तर तेव्हा त्यांनी पुन्हा चेक केलं आणि ॲडमिट करून घेतलं. तर तेव्हा चेक केलं आणि तेव्हा पण सांगितलं की अजून प्रिपेअर नाही झालं आहे बर्थसाठी. सो तुम्हाला थोडंसं वॉक करावं लागेल, एक्सरसाइज वगैरे सांगितलं त्यांनी. देन हॉट वॉटर बाथ दिलं त्यांनी. आणि फायनली ज्यासाठी 9 महिने आपण वेट करतो, 4:30 वाजता सकाळी बेबी बॉर्न झाला अँड इट्स अ बॉय. सो सगळे जाम खुश झाले, कारण सगळ्यांना मुलगाच हवा होता. इवन समियालासुद्धा बॉयच हवा होता, म्हणजे ब्रदरच ती बोलायची नेहमी, ब्रदर पाहिजे ब्रदर पाहिजे. इवन तिने नाव पण डिसाईड केलं होतं अलेक्झांडर म्हणून. तर मी जेव्हा आले हॉस्पिटलमध्ये तेव्हा तर समिया झोपली होती, कारण रात्रीचे 12 वाजले होते. पण जेव्हा सकाळी उठल्यावर तिला सांगितल्यावर ती खूप खुश झाली, कारण तिला ब्रदर हवा होता आणि ब्रदरच झाला. सो सकाळी ती बघायला आली. ॲक्च्युली बेबी बॉर्न काल झालेलं आहे, आजचा दुसरा दिवस आहे. तर इथे 24 आवर्ससाठी फक्त ठेवलं जातं. सो आज मला डिस्चार्ज देणार आहे, त्याच्यामुळे सकाळी ती बेबीला बघायला आली होती. पण इथे खूप रूल्स आहे लहान मुलांना घेऊन वगैरे. सो आता मी ज्या वॉर्डमध्ये आहे तिथे ती येऊ नाही शकत, लहान आहे म्हणून. सो तिला आता परत 2 वाजता बोलवलं आहे, कारण मला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आणि मग त्याच्यानंतर ती भेटू शकते बेबीला वगैरे. सो ती 2 वाजता येणार आहे. सो मला तिची रिॲक्शन बघायची आहे की बेबीला बघून ती काय रिॲक्ट करते, कारण ती 9 महिन्यापासून ऐकते बेबी येणार आहे बेबी येणार आहे. पण फायनली आज तो दिवस आलेला आहे. सो मला तिची रिॲक्शन बघण्यासाठी खूप एक्सायटेड तर मी आहेच. त्याच्या आधी मी तुम्हाला बेबीची एक झलक दाखवते. तर कालचा इन्सिडेंट सोडला, म्हणजे फक्त त्यांनी आधी घरी पाठवलं, मला लेबर पेन जास्त नव्हते म्हणून ते सोडलं, तर बाकी त्यांची सर्व्हिस मला चांगली वाटली नाही. तर मी ऐकलं होतं की इकडची सर्व्हिस वगैरे चांगली नाही, काही खायला वगैरे देत नाही, पण तसं माझ्या बाबतीत तर काही झालं नाही आहे. खूप चांगलं सर्व्हिस दिलं त्यांनी, खूप चांगली ट्रीटमेंट दिली. थोडासा एक्सपिरियन्स वेगळा होता, कारण आपल्या इथे मेडिसिन वगैरे भरपूर दिलं जातं, तिथे विदाऊट मेडिसिन होतं सगळं काही. सो ते थोडंसं वेगळं होतं. बाकी खाणं वगैरे पण वेगळं होतं, कारण आपल्या इथे ब्रेड वगैरे दिला जात नाही, पण इथे डिलिव्हरीनंतर मला 2 तासांनी लगेच चहा आणि टोस्ट दिला होता. त्याच्यानंतर दुपारी जेवणामध्ये बेक पोटॅटो होते, त्याच्यानंतर रात्री पास्ता होता. सो असं काही आपल्या इथे दिलं जात नाही, आपल्या इथे डाईट खूप वेगळा असतो बाळ झालं की. सो ते थोडंसं वेगळं होतं, बाकी नॉर्मल होतं. पण मी एक्सायटेड आहे ते म्हणजे समियाला बेबी दाखवण्यासाठी.
रे तुला? सो आता थोड्याच वेळात ते मला डिस्चार्ज करणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही घरी जायची तयारी चालली, बॅग वगैरे भरायची पुन्हा. समिया पण इथेच आहे, घ्यायला आली आहे ती. तर आता आम्ही जाऊ. आणि मी जे तुम्हाला बोलले होते लास्ट बॅकपॅकच्या व्हिडिओमध्ये की इकडे कार सीट नसेल तर बेबी दिला जात नाही, सो आम्ही ती कार सीट पण घेऊन आलेलो आहे. तर आता त्या कार सीटमध्ये बेबी कसा दिसतो मी तुम्हाला दाखवते. सो आत्ता जस्ट आम्ही बेबीला घेऊन घरी आलेलो आहे. पाऊस खूप जास्त होता, त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढता आला नाही, कारण पाऊस होता. त्याच्यामुळे आईने आपल्या दरवाजामध्ये आरती वगैरे करतात तशी थोडीशीच केली, कारण पाऊस होता म्हणून. आणि ते कुठे शेड नसतं घराला की त्याच्या खाली थांबून पूजा वगैरे करू, सो तो काही व्हिडिओ मला काढता जमला नाही. आपल्या इथे बाळ झाल्यानंतर बाळाच्या आईची खूप काळजी घेतली जाते, तिचा खूप डाईट फॉलो केला जातो. सो डाईटचाच एक प्रकार म्हणून आईने मी येण्याच्या आधीच मेथीचे लाडू बनवले आहेत. सो त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. पण त्याच्या आधी मला एक सांगायचं होतं की आपल्या इथे घरी आल्यानंतर फक्त मेडिसिनमध्ये टॅबलेट्स वगैरेच दिले जातात घेण्यासाठी, पण इथे इंजेक्शन्स पण दिलेले आहेत. तर हे असं इंजेक्शन्स दिलेले आहेत त्यांनी मला, बॉक्स आहे. तर याच्यामध्ये 10 इंजेक्शन आहे 10 दिवसाचे, तर ते मला स्वतःहूनच घ्यायचे आहेत. तर मी त्याच्यातलं एक इंजेक्शन तुम्हाला दाखवते. सो असे 10 सिरिंज आहेत त्यांनी, म्हणजे प्रत्येक इंजेक्शनमध्ये त्यांनी औषधं वगैरे भरून दिलेली आहे. 10 दिवस इंजेक्शन घ्यायचं म्हणून 10 दिवसाचे त्यांनी सिरिंज दिलेले आहेत. तर या सिरिंज कुठेच डस्टबिनमध्ये वगैरे नाही फेकू शकत तुम्ही, त्याच्यासाठी त्यांनी वेगळा बॉक्स पण दिलेला आहे. याच्यामध्ये त्या यूज करून झाल्यानंतर थ्रो करायचे आणि हा बॉक्स त्यांना परत सबमिट करायचा. चांगली गोष्ट आहे की ते त्यांच्या कचऱ्याची चांगली विल्हेवाट लावतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर सगळं वेगळं ठेवतच असतील, पण घरी जाता त्यांनी मला इंजेक्शन वगैरे दिले, त्याच्यासाठी सुद्धा हा वेगळा असा बॉक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये ते सिरिंज यूज करून झाल्यानंतर थ्रो करायचे. सो काही गोष्टी इथे खूप छान प्रकारे मेंटेन ठेवलेले आहेत त्यांनी. तर आता माझं इंजेक्शनचा वेळ झालेला आहे, ते इंजेक्शन मी घेते, तोपर्यंत तुम्ही लाडूची रेसिपी नक्की बघा. इथे सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, इवन आमच्याकडे बिया पण होत्या. ह्यात तर या भोपळ्याच्या बिया आहेत आणि या दुसऱ्या सफेद दिसत आहेत त्या सूर्यफुलाच्या बिया आहेत. तर जे काही ड्रायफ्रूट अवेलेबल आहे घरामध्ये ते तुम्ही घेऊ शकतात. तर इथे आम्ही असे मनुकेसुद्धा घेतलेले आहेत. आणि हा आहे पावडर गूळ. तर गुळाची ढेप असेल तरी तो चिरून घेतला तरी चालेल. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तर प्रमाण म्हणजे बघाल तर 1 किलो खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे खसखस, तीळ, वेलची आणि हे हलीम आहे, याला हळीवसुद्धा बोलतात कोण. तर इथे आहे डिंक आणि ही आहे मेथी दाण्याची पावडर. त्याच्या बाजूला आहे सुंठ आणि हे आहे आपलं तूप. पुढे घेतलेले खारीकची पावडर करून घेतलेली आहे. तर ही पावडर आम्ही मिक्सरला करून घेतलेली आहे. तर आता जे काही ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत ते छान रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे. तर असे प्रत्येक ड्रायफ्रूट वेगळे भाजतो, कारण प्रत्येक ड्रायफ्रूटला वेगळा वेळ लागतो भाजण्यासाठी. एकत्र टाकले की काही जे छोटे ड्रायफ्रूट आहे ते लवकर भाजले जातात, त्याच्यामुळे वेगळेच भाजून घेतले आणि सगळ्यांची अशी पावडर करून घेतली एकत्र. त्याच्यासोबतच आता आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. आणि सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतले, त्याची सगळ्यांची पावडर न करता थोडेसे आम्ही दाणे टाकलेत तुकडे करून, जेणेकरून खाताना ते दाताखाली आले की छान चव येते ड्रायफ्रूटची. त्याच्यानंतर भाजून घेतलेले खसखस, त्याच्यामध्येच टाकले आपले हलीम. तर जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं तेल न टाकता भाजलेलं आहे किंवा तूपही न वापरता भाजलेलं आहे, म्हणजे सुकं भाजून घेतलेलं आहे. आणि आता तुपामध्ये आपण टाकलेले आहेत डिंक.
तर डिंक छान फुलू द्यायचं आहे आपल्याला. तर इकडे डिंक आम्हाला मिळाला, पण तो आपल्या इंडियासारखा जास्त फुलत नाही आहे, जास्त वेळ लागला. म्हणजे इंडियामधला डिंक टाकला तेलामध्ये किंवा तुपामध्ये की पटकन असा फुगला जातो. आणि हे आता खारीची पावडर आहे, जी की आम्ही थोडीशी भाजून घेणार आहोत. तर सगळ्याचा कच्चा स्मेल निघून जावा म्हणून सगळं भाजून घ्यायचं आहे. तर कोणाला कमी जास्त प्रमाण लागू शकतो भाजण्यासाठी. तर इथे आता तुपामध्ये गव्हाचं पीठ ते छान भाजून घ्यायचं आहे, कारण गव्हाचं पीठ भाजण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि भाजून झाल्यानंतर एक रॉ स्मेल निघून जाईल आणि छान गव्हाचं पीठ भाजल्याचा एक वेगळा अरोमा येतो. तर हे सगळं जे काही साहित्य होतं ते भाजून घेतल्यानंतर, पावडर केल्यानंतर आता आपण एकत्र करून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये तूप टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ. तर गूळ तुम्हाला चवीनुसार घ्यायचा, कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त गोड लागतं, त्यानुसार घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून गूळ खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही. तर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाडू वळायला देखील सोपे जातील. तर पाक झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते जे आपण साहित्य मिक्स करून घेतले होते ते सगळे ॲड करून घ्यायचे आहेत आणि आता त्यांना छान एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडू वळण्यासाठी तयार होतील. तर हे लाडू थंड देखील वळता येतात, गरम गरमच वळले पाहिजे असं काही नाही आहे, थंड देखील वळतात. असे एक एक लाडू वळून घ्यायचे आहेत. तर एकसारखे वळले की ते छान देखील दिसतात. तर असे आपले लाडू तयार आहेत. तर लाडूची रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडेल. लाडू पण छान झालेले आहेत, मी खाऊनसुद्धा बघितले. थोडेसे कडू आहे, पण कडू असायलाच हवे कारण ते मेथीचे लाडू आहेत. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं अशी माझी इच्छा आहे. कारण आता बेबी घरी आला आहे, तर बेबीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये बेबीचा फेस रिव्हील नाही केला आहे, पण लवकरच आपण पुढे कोणत्या तरी व्हिडिओमध्ये फेस रिव्हील करू. पण बेबीच्या रिलेटेड व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.